अमेरिका आणि इराणमध्ये 15 दिवसांसाठी सीजफायर करण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम आज आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा बघितलं। सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये काय फरक पडलेला आहे आणि याचे परिणाम पुढे काय असतील हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत पुण्यातील व्यापारी फतेचंद्र अंका सर आहेत। सर, काय परिणाम आता आपण सोने आणि चांदीमध्ये बघतोय पुढे 15 दिवसांसाठी सीजफायर करण्यात आले? नमस्कार। नुकतीच जी बातमी आलेली आहे की 15 दिवसासाठी इराण आणि इस्रायलमधलं किंवा अमेरिकामधलं जे युद्ध ते सीजफायर करण्यात आलेलं आहे। हा फक्त 15 दिवसाचा आहे, काही पूर्ण काही सीजफायर करण्यात आलेलं नाही। आणि किती केलं तरी हे सोनं हे बाहेरनं आयात होतं आणि याला आत्ता तर सध्या सगळ्या कंट्रीज सोनं खरेदी करायला लागलेलं आहे। जो साठा आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव स्थिर राहणे अत्यंत अशक्य आहे। आता काल युद्ध जरी थांबलं तरी आज 3000ने वाढलं आहे, परंतु जर कायमस्वरूपी जर युद्ध थांबलं तर 100% सोन्याचे भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि होतील, कारण मध्यंतरी झालेले आहेत। तर आता जो 15 दिवसाचा सीजफायर आहे, जर एअर स्पेस प्रॉपरली उघडली गेली किंवा परमिशन मिळाली तर एखाद वेळेला सोन्याचे रेट कमी येऊ शकतात। परंतु आत्तापर्यंत जे काही एकंदरीत पाहिले, जी जवळजवळ 145 ते 150 या भावामध्ये स्थिर राहिले होते ते स्थिर राहू शकतील। तर आपण बघत होतो की गेले काही दिवस सोन्याचे भाव हे सातत्याने पडत होते। आता पुन्हा एकदा म्हणजे आता 15 दिवसाचं जे सीजफायर करण्यात आलंय त्याच्यामुळे याचा किती परिणाम होईल आणि युद्ध जर भविष्यात जर 15 दिवसानंतर यांच्यामध्ये मध्यस्थी नाही निघली, तोडगा निघाला नाही आणि पुन्हा एकदा सुरू राहील तर याचे काय परिणाम राहतील? हे बघा, मध्यंतरी जे भाव कमी झाले त्याला अनेक कारणं आहेत। एक तर सीझन नव्हता, मागणी कमी होती, लग्न सराई मार्चमध्ये नव्हती, एज्युकेशन म्हणजे परीक्षा होत्या, त्यामुळे हा जो मार्च जो पिरियड असतो हा पिरियड फेब्रुवारी मार्च पिरियड हा स्लो असतो, त्यामुळे मागणी कमी असते आणि त्यामुळे सप्लाय जास्ती होऊन जातो आणि त्यामुळे रेट कमी होऊन जातात। हे टेम्पररी आहे। आता जर युद्ध जर नाही थांबलं तर जे परिणाम जे तुम्ही विचारलेत, युद्ध नाही थांबलं तर शक्यता परत वाढण्याची दाट आहे, याच्यात काही शंका नाही। कारण युद्ध नाही थांबलं तर एअरस्पेस बंद झाली किंवा माल येणार नाही आणि मग त्यामुळे स्कॅर्सिटी किंवा त्याला हे म्हणू आपण की माल कमी प्रमाणात उपलब्ध झाला तर दाट शक्यता आहे भाव वाढण्याची। सर, आता सध्या ग्राहकांमध्ये कसा प्रतिसाद आहे? लोक येत आहेत, एक भीतीदायक त्यांच्यामध्ये सुद्धा वातावरण आहे की सोनं जर खरेदी केलं आणि अचानक याचे किमती पडल्या काय होऊ शकतं? ही एक जनरल टेंडन्सी माणसाची की नुकसान होऊ नये, त्यामुळे सध्या लोकांच्या मनात आहे वेट अँड वॉच, थांबूया आणि पाहूया। परंतु ज्यांना घ्यायचं आहे, लग्न घरात आहे किंवा कुठलं कार्य आहे तर ते लोक घेतात, त्याच्यात कुठले ते भाव पाहत नाही, कारण शेवटी किती केलं तरी ही ॲसेट आहे आणि ॲसेट असल्यामुळे त्यांना हे जे जनरल जे काही लाभाच्या दृष्टीने कमी जास्तीचा नफा म्हणजे घेण्याच्या दृष्टीने जे व्यवहार करतात हा प्रमाण कमी आहे। म्हणजे सोनं खरेदी जे करतात कुटुंबातले लोक करतात, असेट असते आणि त्यामुळे ते भाव कमी जास्तीचं पाहत नाही आणि नुकसानही पाहत नाही, कारण शेवटी जेवढी रक्कम दिली तेवढं माल आलेला असतो। म्हणजे अर्थात जर असंच युद्ध पुन्हा सुरू राहिलं की सोन्यामध्ये पुन्हा एकदा तेजी दिसू शकते आपल्याला? हे बघा, भारताच्या एकंदरीत परिस्थितीवर अवलंबून आहे। भारताकडे जे सोनं जमिनीत आहे जवळजवळ 50,000 टन, ते जर बाहेर निघालं आणि जर युटिलाइज झालं तर मला वाटतं की मग भारतात रेट फार रिझनेबल राहतील। परंतु नाही झालं तर मग शेवटी आपल्याला आयातवर अवलंबून राहावं लागणार आहे। जेवढा माल उपलब्ध होईल तर सोनं मग कमी येण्याची शक्यता फार कमी राहील। अर्थात सोनं हे इतर देशांकडून आयात करावं लागतं आणि ज्या पद्धतीने सध्या युद्ध जन्य परिस्थिती होती त्यामुळं
जे तेजी आपण सोन्याच्या भावांमध्ये बघत होतो आणि पुढं जर युद्ध पुन्हा सुरू राहिलं तर अर्थातच याच्यामध्ये सोन्याच्या भावांमध्ये तेजी दिसेल. मात्र आपण जर बघितलं तर याचा परिणाम अर्थातच ग्राहकांवर सुद्धा आपल्याला दिसतो. मात्र आता तरी जर आपण बघितलं तर रेट सोन्याचे जवळपास स्टेबल आहेत. 1.5 लाखाच्या जवळपास सोन्याचे भाव आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ही परिस्थिती जरी 15 दिवसांसाठी सीज फायर करण्यात आलं तरी पूर्ण निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळं सोन्याचे भाव आज तरी आपल्याला पुन्हा एकदा स्टेबल दिसत आहेत. चांदीमध्ये देखील त्याच पद्धतीने आणि जर युद्ध पुन्हा सुरू झालं तर नक्कीच याच्या सोने आणि चांदीच्या भावांमध्ये आपल्याला पुन्हा तेजी दिसू शकते. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.